सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुळा सुरू झाला असून आज सध्या आपण करमाळा नगरपालिका या ठिकाणी आहोत। आज पाहू शकतो की आज चौथा दिवस जो होता तो उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा होता। आज 4 दिवसांपासून करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। यामध्ये आपण पाहू शकतो की करमाळा नगरपालिकेमध्ये जे आहे ते या तिरंगी लढत होण्याची चिन्ह जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल तसेच शिवसेनेचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचं देखील पत्नीचे नाव जे आहे ते नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असून नव्याने सावंत गट देखील या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरल्याचे असल्याची चर्चा जी आहे ते संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील नुकत्याच उमेदवारांच्या देखील मुलाखती घेण्यात आल्यामध्ये करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे आहे ते 20 नगरसेवक तसेच 1 नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असून 4 दिवसांपासून आज 4 दिवस झाले तरी एकही उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल झालेला नाही। आता राहिलेले बाकीचे 4 दिवस जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे बाकी राहिले असून सध्या यामध्ये अनेक राजकीय खलबत जे आहेत ते सुरू आहे। त्यामध्ये अद्याप ही युतीच्या बाबत देखील एकमेकांशी चर्चा सुरू असल्याची जे आहे ते राजकीय वर्तुळातून सध्या माहिती मिळत असून यामध्ये राहिलेल्या 4 दिवसामध्ये शुक्रवार असेल शनिवार असेल हे 2 दिवस फॉर्म भरण्यासाठी असून रविवारी सुट्टी असून सोमवार हे अंतिम फॉर्म भरण्याचा दिवस असून बाकीचे जे आहेत ते आजपर्यंत या चौथ्या दिवशी देखील एकही उमेदवारी अर्ज या नगरपालिकेसाठी दाखल झाल्याची माहिती देखील अद्याप आपल्याला जे आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून मिळालेली आहे। कॅमेरामन हर्षवर्धन गाडेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।